Praise the Lord, my dear brothers and sisters. माझ्या लाडक्या बंधू आणि भगिनींनो, प्रभूची स्तुती असो. Welcome to the online Saturday service at Vineyard Workers of Christ Church. शनिवार आशीर्वाद सभेच्या या ऑनलाईन सर्व्हिस मध्ये विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च तर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. God, परमेश्वराने through the person of the Lord Jesus Christ, has bound us to himself. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्या बरोबर जोडून ठेवले आहे. And so no matter who we are, आणि म्हणूनच आपण कोणीही असो, we find our rest only in him. आपल्याला फक्त त्याच्यातच विसावा मिळतो. Today, you and I have a great need of the Lord Jesus Christ. आज आपल्याला, तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताची नितांत गरज आहे. And we have a greater need of the Holy Spirit of God whom Jesus has sent for us. आणि त्याहूनही अधिक आपल्याला गरज आहे प्रभू पवित्र आत्म्याची, ज्याला खुद्द प्रभू येशूंनी आपल्यासाठी पाठवले आहे. And the good news is, आणि सर्वात चांगली बातमी ही की as we listen to Pastor Peter and Pastor Jayashri, जसं आपण पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांना ऐकू, we will be assured of the reality of our Savior, Christ Jesus, and our Counselor, the Holy Spirit of God. आपला तारणहार प्रभू येशू ख्रिस्त आणि आपला मार्गदर्शक प्रभू पवित्र आत्मा आहे, ह्या वास्तवाची तुम्हाला खात्री पटेल. Let none of our loved ones miss this. तुमच्या प्रियजनांपैकी कोणालाही ही सभा चुकवू देऊ नका. Take a minute, share this link with them. तर एक मिनिट घ्या आणि या सभेची लिंक त्यांच्या बरोबर जरूर शेअर करा. And for all those who have tuned in to our service for the first time, we are privileged to share the love of God with you through this service. आणि जे आज शनिवार आशीर्वाद सभेच्या ऑनलाईन सर्व्हिस मध्ये पहिल्यांदा ट्यून इन झाले आहेत, अशा सर्वांबरोबर परमेश्वराचे प्रेम वाटता यावे हे आमचे सौभाग्य आहे. Do visit our website, click on the visitors info tab and share your details. आमच्या वेबसाईटला भेट द्या, विजिटर्स इन्फो टॅब वर क्लिक करा आणि तुमची माहिती आमच्या बरोबर शेअर करा. And while doing that, make sure that you write your complete name and your mobile number. The church will correspond with you on that number. विजिटर्स इन्फो टॅब वर तुमचं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहा. आपला चर्च तुम्हाला त्या मोबाईल नंबरवर संपर्क साधेल आणि तुमच्याशी प्रार्थना करतील. Besides the Saturday blessing meetings, we also conduct online Sunday morning service every Sunday at 11 a.m. and the Monday discipleship meetings every Monday at 7:30 p.m. Do tune in to all our services and be blessed. दर शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता आशीर्वाद सभा आयोजित केली जाते. ह्याच बरोबर तुम्ही पाहू शकता दर रविवारी सकाळी 11 वाजता उपासना सभा आणि दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता शिष्य सभा. शनिवार, रविवार आणि सोमवार या तिन्ही सर्व्हिसेस पाहण्यासाठी ट्यून इन करा आणि आशीर्वादित व्हा. We are regularly uploading the videos of these services on our YouTube channel. Do subscribe to our channel. आम्ही या सर्व्हिसेसचे व्हिडिओज आमच्या YouTube चॅनलवर नियमितपणे अपलोड करत आहोत, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. To get the regular notifications of all our uploads, click on the red subscribe button and after that click on the bell icon next to it. नवीन सर्व्हिसेसचे व्हिडिओज अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन्स नियमितपणे मिळण्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब असं लिहिलेल्या लाल रंगाच्या बटनवर क्लिक करा आणि मग बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. After having watched this video, do give a like to it, encourage us. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या व्हिडिओला लाईक द्या आणि आम्हाला प्रोत्साहित करा. The Bible says in Matthew chapter 8 verses 26 and 27,
Then Jesus rose, rebuked the wind and the sea, and there was a great calm. And the men marveled, saying, Who can this be? Even the winds and the sea obey him? मत्तय 8वा अध्याय आणि त्यातल्या 26 आणि 27व्या वचनात बायबल सांगते, आणि मग येशू उठला आणि त्याने वाऱ्याला आणि समुद्राला धमकावले. तिथे सर्वत्र शांतता पसरली. तेव्हा त्या लोकांना ह्याचे नवल वाटले आणि ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारा आणि समुद्रही ह्याचे ऐकतात? Umpteen times our Maharashtra has marveled at the goodness of God. अनेक वेळेला प्रभूचा चांगुलपणा पाहून आपला महाराष्ट्र आश्चर्याने थक्क झाला आहे. And in our Saturday meetings, we have seen thousands marvel at the Lord Jesus Christ. आणि आपल्या शनिवारच्या सभेत आपण हजारो लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रेम पाहताना आश्चर्यचकित होताना पाहिले आहे. Yes, the Saturday ministering of Pastor Peter and Pastor Jayashree खरंच पास्टर पीटर आणि पास्टर जयश्रींचे शनिवारच्या सेवेद्वारे demonstrate the invincible transforming power of the love of the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाचे अभेद्य आणि कायापालट करणारे सामर्थ्य दर्शवतात. Lives change, आयुष्य बदलतात, addictions break, व्यसने तुटतात, impossible problems resolve. अशक्य समस्या सुटतात Just by a simple act of calling out to God in faith. केवळ एका साध्या सोप्या कृतीने विश्वास ठेवून परमेश्वराचा धावा केल्याने. I congratulate you for tuning in to listen to two lovely pastors who are going to stir your hearts towards God. मी तुमचे मनापासून अभिनंदन करते की तुम्ही आज अशा दोन प्रेमळ पास्टर्सना ऐकण्यासाठी ट्यून इन झाला आहात जे परमेश्वराप्रती तुमचे हृदय ढवळून टाकणार आहेत. So with great joy, put your hands together and welcome God's anointed pastors, Pastor Peter and Pastor Jayashree. तर चला हर्ष उल्हासात आनंदाने आपले हात उंचावून स्वागत करूया परमेश्वराचे अभिषिक्त पास्टर्स पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Once again, we are gathered together to listen to what God has to tell us this evening. परत एकदा आज संध्याकाळी आपण जमा झालोय देव आपल्याशी काय बोलत आहे हे ऐकायला. I hope you are all there in your homes माझी अशी आशा आहे की तुम्ही सगळेजण आपापल्या घरांमध्ये असाल and you are waiting upon God to speak to you आणि देवाचरणी वाट पाहत असाल की देवाने तुमच्याशी बोलावं and to bless you. आणि तुम्हाला आशीर्वाद द्यावा. So here we are तर इथे आम्ही हजर आहोत. bringing to you the word of God. देवाचं वचन तुमच्या समोर घेऊन येत आहोत. His wisdom and His word will put you over in life. त्याचं ज्ञान आणि त्याचा शब्द तुम्हाला आयुष्यात वर आणेल. So we'll open our Bibles to Psalm chapter 11 verse 3. तर स्तोत्रसंहिता 11 आणि त्यातलं 3रं वचन आपण यावेळेला काढूया. Psalm chapter 11 verse 3. स्तोत्रसंहिता 11:3. If the foundations be destroyed, what can the righteous do? स्तोत्रसंहिता 11वा अध्याय त्यातलं 3रं वचन असं म्हणतं, पायच जर नष्ट झाले तर न्यायी काय करणार? If the very foundation of your life is destroyed, what can you do? अगदी तुमच्या जीवनाचा जर पायाच नष्ट पावला तर तुम्ही करून करून काय करणार? What can an honest person do when everything crumbles around him? एखादा प्रामाणिक माणूस पण काय करणार जेव्हा त्याच्या अवतीभोवती त्याला सगळं ढासळताना दिसतंय? Today when you see around you, आज जेव्हा आपण आपल्या अवतीभोवती नजर टाकतो what do we see? तेव्हा आपल्याला काय पाहायला मिळतं? We see even the foundation of law and order has collapsed. आपल्याला असं पाहायला मिळतं की नियम जो काही आहे, कायदा जो काही आहे, शासन जे काही आहे, सगळ्याचाच पाया डगमगलाय Truth has collapsed. आणि सत्य पण ढासळलंय. Economy has collapsed. आर्थिक परिस्थिती ढासळली आहे The bottom has dropped out of the land. आणि पाया सगळा हललेला आहे.
Good people don't have a chance. चांगल्या लोकांना आता काही संधीच राहिली नाही, That's what the Bible says. असं बायबलमध्ये लिहिलंय. If the foundations be destroyed, जर पायाच असा डगमगला आणि नष्ट पावला, what can a good man also do? तर मग चांगला माणूस असला तरी तो चांगला माणूस काय करणार? Bible says बायबल म्हणतं in Psalm 107 verse 26, स्तोत्र 107 त्यातलं 26वं वचन, man is tossed up in the sky and down to the ocean depths. मनुष्य आज आकाशामध्ये उडवल्यासारखा आणि समुद्राच्या खोल पोटामध्ये गेल्यासारखा होतो. Their bottoms dropped out. म्हणजे मनुष्याचं जे बूड आहे, मनुष्याचा जो पाया आहे तो हलतो Things look so bad आणि गोष्टी इतक्या वाईट दिसायला लागतात that people have lost all courage. की लोकांमधला आज सगळा धीर निघून गेलेला आहे. This is what Psalm 107 verse 26 says. आणि स्तोत्र 107 त्यातलं 26वं वचन असं सांगत आहे. And that's what is happening today. आणि तसंच आज आपल्याला अवतीभोवती घडताना दिसत आहे. We are seeing that the foundation has collapsed. आपण पाहत आहोत की पाया डगमगलाय, नष्ट पावलाय People don't know. आणि लोकांना माहित नाहीये. People are losing their jobs in thousands. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, हजारो लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. Bible says in Psalm 130 verse 1, स्तोत्र 130 त्यातलं पहिलं वचन बायबल असं सांगत आहे, help Lord, the bottom has fallen out of my life. प्रभू मदत कर, प्रभू मदत कर, कारण की माझा पाया नष्ट पावत आहे. हे यहोवा खोल ठिकाणांच्या मधून मी तुला आरोळी करत आहे. Master, hear my cry for help. माझं रडणं ऐक प्रभू, मला तू मदत कर प्रभू. Yes, every one of us is in the same boat. आपल्यातला प्रत्येक जण त्याच पद्धतीच्या नावेत आहे. The same boat of despair. म्हणजे सगळ्यांचीच गत सारखीच आहे. त्या निराशेच्या नावेत आपण सगळे आहोत. All over the world. संपूर्ण जगामध्ये हे This चित्र आहे. pandemic has really destroyed the foundation of the economy. आणि संपूर्ण जगामध्ये आज या महामारीनं आर्थिक परिस्थिती सगळी नष्ट करून टाकली. Who can help us at such a time? आणि अशा या परिस्थितीमध्ये मग आपल्याला कोण मदत करू शकतं? Only God. फक्त देव. Only God can help us. फक्त देवच आपल्याला सहाय्य करू शकतो. Only God has to intervene. फक्त देवानेच मध्यस्थी करायला हवी. Unless God does something, many are finished. आणि जोवर परमेश्वर काहीतरी मध्यस्थी करत नाही तोवर अनेकांचा तर नाश झालेलाच आहे. Yes. Yet there are those who are still arrogant. तरी सुद्धा अजून काही अशी माणसं असतात जी उद्धट असतात They are boastful. आणि गर्विष्ठ असतात, बढाया मारणारी. Even at such times, अशा वेळांमध्ये सुद्धा when the foundation has collapsed, जेव्हा पाया सगळा ढासळलाय they have yet to turn to God. तरी ते अजूनपर्यंत देवाकडे वळलेले नाहीत. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 8 verse 12, यिर्मयाचा 8 अध्याय 12वं वचन, they are still not embarrassed over this outrage. अजूनपर्यंत हे जे काही होत आहे त्यावर त्यांना लाज वाटत नाही. They have no shame. त्यांना लाज वाटतच नाही. They don't even know how to blush. आणि त्यांना हेही माहित नाही की लाजायचं कसं असतं. There is no hope for them. आणि त्यांच्यासाठी कुठलीच आशा नाही. They have hit bottom and there is no getting up. ते अगदी तळाला गेलेले आहेत आणि तिथून वर येणं नाही. And they are finished. आणि ते संपलेले आहेत. That is what Jeremiah 8:12 says. असं यिर्मयाचा 8 अध्याय आणि 12वं वचन सांगत आहे. Are you also going through one of those days right now? तुम्ही पण आत्ताला अशाच काही दिवसांमधनं जाताय का? A day when the bottom has fallen off. असा दिवस की जिथं तुमचं तळ, तुमचं बूड हादरलंय If the bottom falls out from under your house, आणि तुमच्या घराचा जर पायाच हल्ला, नष्ट पावला, there is still some hope. तर तरी काहीतरी आशा असते. You can simply move out of your house and go and stay somewhere else where the soil is strong and make a foundation. तुम्ही ते घर सोडू शकता आणि इतरत्र कुठेतरी जाऊन राहू शकता की ज्या घराचा पाया आणि जमीन चांगली आहे. But what will you do when the bottom falls out of your marriage, परंतु समजा तुमच्या विवाहाचंच बूड हादरलं, your career, समजा तुमचं करिअर म्हणजे तुम्ही जे काही नोकरी धंदा करतात त्याचाच जर पाया हादरला, or your kids, or your health, किंवा तुमची मुलं बाळ म्हणा, तुमची तब्येत म्हणा, हा जो काही एक पाया माणसाचा असतो, प्रपंचाचा गाडा जो असतो, त्याच्यातलं एक एक चाक जर हादरायला, हलायला लागलं तर मग काय करणार? what will you do when the lab report you get doesn't look good? आणि समजा लॅब मधनं रिपोर्ट आला, तुम्ही काहीतरी ब्लड टेस्ट वगैरे केली म्हणा आणि त्याचा रिपोर्ट चांगला नाही आला तर मग काय करणार? What will you do when relationships break down? समजा तुमची नाती जी होती ती अलीकडे तुटायला लागली तर मग आता काय करायचं? What will you do when you lose your job? काय करणार? समजा अचानक नोकरी गेली तर काय करणार? And every month you have to pay your house installment or आणि your दर vehicle महिन्याला installment. आणि दर महिन्याला तुम्ही हप्ते बांधून घेतलेले आहेत, तुम्हाला तुमच्या घराचा हप्ता भरणं आहे, गाडीचा हप्ता भरणं आहे, नोकरी तर अचानक गेली आहे, मग काय करणार? What will you do काय करणार? if you find your son or daughter is on drugs? तुम्हाला जर असं आढळलं की तुमच्या मुलाला किंवा मुलीला ड्रग्ज घ्यायचं व्यसन आहे,
What will you do when your अफू. plans and dreams never materialize? आणि तुम्हाला जर लक्षात आलं की माझी स्वप्न साकारच होत नाहीत, माझी जी काही योजना होती ती पूर्णच होत नाही, असं जर लक्षात आलं तर करणार काय? What will you do? काय करणार? Who can help you? कोण मदत करणार? Where will you turn to? मग तुम्ही कुठे जाणार? You need to turn to God, म्हणजे म्हणायचा प्रयत्न पोचतोय का तुमच्यापर्यंत? तुम्हाला देवाकडे वळावंच लागेल. because He who has set the heavens in space, कारण की ज्याने अंतरामध्ये स्वर्ग प्रस्थापित केलं, He can set your life also. तो तुमच्या प्रपंचाचा गाडा आणि आयुष्य सुद्धा प्रस्थापित करू शकतो. Amen. आमेन. Bible speaks of a young man whose name was Daniel. बायबलमध्ये एका तरुण मुलाची नोंद केली आहे ज्याचं नाव होतं दानियल. This man knew what it was to have the bottoms fall out of this world. तर हा जो दानियल होता त्याला माहिती होतं की पाया हादरणं, पाया हलणं म्हणजे काय. Now, life wasn't always rosy for Daniel. आता दानियलचं जीवन म्हटलं तर नेहमी अगदी गुलाबांनी भरलेलं नव्हतं. Though he was born of a royal Israelite lineage, आणि जरी तो एका शाही इस्रायली घराण्यातनं जन्माला आलेला, there was this king whose name was Nebuchadnezzar. तरी असं झालं की एक नबुकेदनजर नावाचा राजा होता He was the king of Babylon, आणि तो बाबेल देशाचा राजा the होता most powerful king in the then world, आणि तेव्हाच्या जगातला अगदी सामर्थ्यवान राजा नबुकेदनजर. and he had conquered Daniel's homeland. आणि त्याने काय केलं, दानियल जिथे राहायचा, दानियलचं जे गाव होतं तिथं त्याने जाऊन छापा घालून विजय घेतला And he captured many of these young youths. आणि त्या गावातले अनेक जी तरुण मुलं होती त्यांना आपल्या हातात घेतलं, तावडीत घेतलं. And he took even Daniel. आता त्यांना तावडीत घेताना दानियल पण त्या राजाच्या तावडीत आला. So Daniel was a young boy. आता दानियल होता म्हणजे तरुणच, वयात आलेला नुकता. And he was separated from his family. आणि मग अशा पद्धतीनं तो अकस्मात त्याच्या परिवारापासून वेगळा झाला Daniel's foundation itself collapsed. आणि परिवारापासून अचानक असा वेगळा झाला तर दानियलचा तर पायाच ढासळला ना. Away from his parents, he lived a life of misery in आई Babylon. वडिलांपासून लांब गेला आणि मग आयुष्य त्याचं इतकं भयानक झालं, त्रासांमध्ये जगायला लागला. हे तर अपेक्षित नव्हतंच तरी झालं. Nobody could make his life. आणि मग कोणीच त्याचं जीवन बनवू शकेना. But there was one silver lining, पण एक चांदीची किनार होती, because Daniel always trusted in God. आणि ती म्हणजे दानियलनं नेहमी जिवंत देवावर विश्वास ठेवलेला होता. Daniel was a praying man. आणि दानियल प्रार्थना करणारा माणूस होता. And so God's favor was mighty upon तर him. देवाचा अनुग्रह फार महान रीतीनं दानियलवर होता. And it was only by God's favor आणि देवाच्या अनुग्रहानेच केवळ that he had risen above his adverse circumstances. तो त्याच्या या सगळ्या विरोधी अशा परिस्थितीतून मात करून वर आला. His future, त्याचं भवितव्य which at one time was very dim, जे एकेकाळी फार अंधुक होतं, now brightened up आता ते अचानक उज्ज्वल झालं. because he was a praying person. कारण तो प्रार्थना करणारा माणूस होता म्हणून. But then, पण मग one day suddenly the bottoms again fell out. एके दिवशी परत असं झालं की त्याचा पाया ढासळला. It so happened असं झालं की that this mighty king, हा जो महान नबुकेदनजर राजा, he had a very strange dream. त्याला एक विचित्र स्वप्न पडलं. And he was much troubled about the dream. आणि स्वप्न पडल्यानंतर त्या राजाला त्या स्वप्नाविषयीनं त्रास व्हायला लागला की हे काय स्वप्न पडलंय. He couldn't sleep. आणि त्याला रात्रीची झोप येईना त्या राजाला. And so he summoned all his magicians, मग त्याने काय केलं, त्याच्या राज्यात जे सगळे जादूगार होते त्यांना सांगितलं. all his diviners and sorcerers and astrologers. म्हणजे जे कोणी ज्योतिषशास्त्र सांगणारे म्हणा किंवा चेटूक करणारे म्हणा, वैद्य म्हणा आणि असे सगळे जादूगार म्हणा, सगळ्यांना त्याने निरोप पाठवला. And he told them that they have to tell him what he had dreamt. आणि तो राजा त्यांना म्हणाला की तुम्ही सगळ्यांनी मला सांगा की हे काय स्वप्न पडलेलं आहे, मला असं असं स्वप्न पडलंय. I will not disclose my dream, आणि मी काही माझं स्वप्न सांगणार नाही, but you have to disclose my dream with interpretation. पण माझं स्वप्न तुम्ही मला सांगायचं आणि स्वप्नाचा अर्थ पण तुम्हीच मला सांगायचा. Now, who can say what this king had dreamt? आता राजाला पडलेलं स्वप्न होतं ते. आता कोण सांगू शकतंय राजाला काय स्वप्न पडलेलं आहे. If the king had only said, give the interpretation of this dream, जर राजा फक्त एवढं म्हटलं असता की असं असं स्वप्न पडलंय, त्याचा अर्थ फक्त मला तुम्ही सांगा, these diviners could have said anything wrong also. तर हे जे सगळे गोळा केले होते त्यांनी, त्यातलं कोणी काही चुकीचं पण राजाला सांगू शकत होतं आणि काय फरक पडणार. But पण the king wanted to know the dream. राजाची इच्छा होती की नाही, मला पडलेलं स्वप्न पण तुम्हीच सांगायचं. Nobody could reveal. आणि कोणी सांगू शकेना राजाला की तुला काय स्वप्न पडलं. No great astrologer could
give the dream. आणि कोणीच नाही म्हणजे अगदी महाविद्वान लोक सुद्धा त्याच्या दरबारातली त्याला ते पडलेलं स्वप्न सांगू शकली नाहीत. Only God can. म्हणजे फक्त देवच करू शकतो अशा काही गोष्टी. You people who trust on these diviners, आणि तुम्ही लोक जी कोणी या सगळ्या चेटूक वगैरे करणाऱ्यांवर विश्वास ठेवत असाल things जर, don't work that way. तर अशा पद्धतीनं काम करायला जाऊच नका प्लीज. Trust in God. देवावर विश्वास ठेवा. Now the king was very angry आता राजा फार चिडला and he threatened to kill all of them. आणि त्याने भीतीच घातली की मी यांना सगळ्यांना ठार मारणार आहे. The astrologers got scared आणि मग ते सगळे ज्योतिषशास्त्र वगैरे सांगणारे ते सगळेच घाबरले and they said, आणि म्हणाले "Oh mighty king, की महान राजा, there is not a man on earth who can do what you ask us." आणि कोणीच एक माणूस असा या भूतलावर नाहीये की जो तुम्ही जे सांगताय ते करू शकेल आणि स्वप्न सांगू शकेल. It is impossible. हे अशक्य आहे कारण स्वप्न तुम्हाला पडलंय आणि काय पडलंय ते आम्ही काय सांगणार. And now even Daniel's life was at stake. आणि मग आता दानिएलाचा जीव सुद्धा धोक्यात आला. And the Bible says मग बायबल म्हणतं in Daniel chapter 2, दानिएलचा दुसरा अध्याय, Daniel took his friends, दानिएलनं त्याच्या मित्रांना घेतलं went home, आणि घरी गेला, knelt down गुडघे टेकले and prayed to God. आणि दानिएलने देवाला प्रार्थना केली. Praise God. देवाला धन्यवाद. He prayed to God. त्याने देवाला प्रार्थना केली. You know, at such a time your mind does not work कारण काय होतं अशा काही वेळा असतात ना, या असल्या वेळांमध्ये आपलं डोकं चालत नाही. because the king was ready there to kill them all. मन चालतच नाही हं अशा परिस्थितीमध्ये, कारण की राजा तर त्यांना सगळ्यांनाच ठार मारायला तयार झाला होता, म्हणजे सगळ्यांचीच डोकी बधीर. And so you lose your sense of understanding. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण भान हरपल्यासारखे होतो आणि समजतच नाही काय करायचं, डोकी जामच होतात. You know, there was a very old movie titled Into Thin Air. इनटू थिन एअर नावाचा एक फार जुना चित्रपट होता. And in it they relate the hazards that plagued the climbers in the expedition of Mount Everest. आणि त्या चित्रपटामध्ये त्यांनी एव्हरेस्ट डोंगर चढणाऱ्यांना काय काय त्रास झाले ते दाखवले. I mean, it happened in 1996. आणि 1996 मध्ये हे झालं. And that year, त्या वर्षी 5 lives were lost. 5 जीव गेले, हरवले गेले. And one of those who died was Andy Harris. आणि 5 जीव जे गेले त्याच्यात एक माणूस होता अँडी हॅरिस नावाचा, जो त्यात मेला. And he was one of the expedition leaders. आणि तो त्यांचा एक प्रमुख होता. And so Harris had stayed at the peak past the deadline. तर हॅरिस अगदी म्हणजे शिखरापर्यंत पोचलेला, तिकडे गेलेला असा. And he stayed there beyond the deadline. आणि तिथे तो डेडलाईनच्या पलीकडे जाऊन शिखरावरती पोहोचून राहिला तिथे. I mean, he stayed beyond the time that was given to him. म्हणजे असं की जो काही वेळ त्याला दिलेला होता त्या वेळे पलीकडे He stayed. तिथे तो राहिला. Others came down, but he stayed back. तर त्यांना काहीतरी वेळा दिलेल्या होत्या की एवढी वेळ तुम्ही तिथे त्या शिखरापर्यंत पोहोचून राहायचं आणि मग खाली यायचं. तर बाकीच्यांनी वेळा पाळल्या आणि त्या वेळेत ते खाली आले. हा हॅरिस काही त्या वेळेत खाली आला नाही, तो तिथंच थांबला. And so while he was coming down, आणि मग नंतर जेव्हा तो खाली यायला लागला, he became in dire need of oxygen. त्याला ऑक्सिजनची गरज पडायला लागली. And so immediately he radioed down to his people, मग लगेच त्याने खाली त्याच्या लोकांना निरोप पाठवला. to the base camp, आणि खाली बेस कॅम्प होता, तिथे छावणी ठोकली होती, तिथे निरोप पाठवले त्यांनी. and he told them of his desperate need. आणि त्याने सांगितलं त्यांना की मला भयंकर गरज आहे, इथे ऑक्सिजनचा पुरवठा कमी आहे. And he told them आणि त्यांना म्हणाला that he had come across a stock of oxygen cylinders on the way, की मला रस्त्यामध्ये ऑक्सिजनचे सिलेंडर दिसलेले होते, which was left by other climbers, जे बाकीच्या चढणाऱ्यांनी सोडलेले होते, but they were all empty. पण ते सगळे रिकामे होते. But those who had passed by the cylinders on their own, तर जे स्वतःहून त्या सिलेंडरच्या शेजारनं गेलेले, they knew that it was not empty. त्यांना हे माहित होतं की ते सिलेंडर ऑक्सिजनचे काही रिकामे नव्हते And it was full. आणि ऑक्सिजनचे ते सिलेंडर भरलेले होते. They only took one of it and then the rest they kept it, which was full. आणि त्यातलं एकच ह्यांनी घेतलेलं होतं आणि बाकीचे ऑक्सिजननी भरलेले सिलेंडर तिथेच होते. And so they pleaded with Harry तर त्यांनी त्या हॅरीला विनंती केली and told Harris आणि सांगितलं त्याला that take those cylinders and use those की cylinders. ते ऑक्सिजनचे सिलेंडर भरलेले आहेत, त्यांना रिकामं मानू नको, त्यातलं Yes. एक घे आणि लाव. It is full. आणि ते सिलेंडर भरलेले आहेत. But he wouldn't listen to पण them. हॅरिस काय ऐकायलाच तयार He नाही. kept on complaining तो तक्रारच करत राहिला, इथे that ऑक्सिजन all नाही, the cylinders are empty. की सगळे सिलेंडर रिकामे आहेत, एकाही सिलेंडर मध्ये ऑक्सिजन नाही, इथे ऑक्सिजन नाही, इथे ऑक्सिजन नाही.
And so they were all shocked. तर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. असं कसं म्हणतो? Why did he say that the cylinders were empty when they knew it was full? हा असं का म्हणतो? आम्हाला तर माहितीये सिलेंडर ते भरलेले होते सगळे ऑक्सिजनने, आणि हा कसं म्हणतो रिकामे आहेत? What was the problem? म्हणजे प्रॉब्लेम काय आहे? The problem was the lack of oxygen in his lungs. तर समस्या अशी होती की त्याच्या फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन कमी पडत होता, ज्याला वायू म्हणतात. So he became so disoriented in his mind. आणि त्याच्या फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन त्याला कमी पडल्यामुळे त्याचं मन धड चालेला ना. That though he was surrounded by a great supply of oxygen cylinders, त्याचं मन, त्याचं डोकं धड चाले ना, आणि मग अवतीभोवती असे जरी ते ऑक्सिजनचे सिलेंडर भरलेले पडलेले होते, his mind was saying they were all empty. त्याचं डोकं कुठं चालतंय? त्याचं डोकं असं म्हणतं की नाही नाही ते रिकामे आहेत, कारण ह्याला ऑक्सिजन Say- कमी पडतो, त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय, तर तो Yes. असा बेभान झाल्यासारखा, त्याला काही कळत नाहीये, He was confused. He was dizzy. त्याला सुधरत नाहीये, तो गोंधळलेला आहे. मग भरलेले ऑक्सिजन सिलेंडर पण त्याला असं वाटतं की रिकामेच So आहे. it appeared to him that they were all empty. तर अशी अवस्था झाल्यानंतर त्याला असं की नाही हे सगळं रिकामच आहे, म्हणजे त्याला स्वतःला शुद्धच राहिली नाही असं, And there he died आणि तिथंच मेला तो. in the midst of full supply of oxygen. म्हणजे अगदी सगळे ऑक्सिजननी भरलेले सिलेंडर होते, एक घेऊन तो चटकन लावू शकला असता, पण तिथंच मेला. And that is what is happening today. तसंच आज होत आहे. God is there around us. देव आहे आपल्या अवतीभोवती He is ready to help us. आणि तयार आहे आपल्याला मदत करायला. His goodness, His glory is seen all over. देवाचं चांगुलपण, देवातला गौरव, वैभव सगळीकडे पाहायला मिळत आहे. One cry, one tap, फक्त एकदा आपण जर देवाकडे ओरड केली, रडलो, देवाकडे हाक मारली, one call. एकच धावा देवाचा जर केला, God will help them. तर देव मदत करेल त्यांना. But man has become so disoriented. पण मनुष्य आज असा झालाय त्या हॅरिस सारखा, बेभान झाल्यासारखा, He is so paranoid इतकं म्हणजे लक्षच नाहीये, काय चाललंय काय कळतच that he नाहीये, cannot see the goodness of आणि God. म्हणून त्या सगळ्यामध्ये त्याला देवाचं चांगुलपण दिसतच He नाहीये, doesn't even call upon आणि God. तो देवाचा धावाही करत नाहीये. There are times in man's lives माणसाच्या किंवा माणसांच्या जीवनात अशा काही वेळा असतात when he encounters crisis जेव्हा माणसाला जीवनात संघर्ष येतातच, कारण जीवन त्यालाच म्हणतात. and when the bottom falls out of his life, आणि माणसाचं बूड म्हणजे पाया जेव्हा ढासळतो, the very thing that can address the issue which is within his grasp, त्यावेळेला त्याच्या आवाक्यामध्ये जी एक गोष्ट असते की जी त्या समस्येला काहीतरी करू शकते, he does not even go to it. त्या गोष्टीपर्यंत तो जातच नाही. He walks around like a zombie. इकडं जा तिकडं जा, झोंब्यासारखा फिरत राहा. And God is saying, आणि देव तो म्हणतो, call unto me मला हाक मार, in the days of your trouble, तुझ्या संकट समयी मला हाक मार, and I will answer मी you. तुला उत्तर देईन, I will deliver मी you. तुला सुटका देईन. But man is so पण disoriented आज मनुष्य असा झालाय ना, अस्तव्यस्त झालाय सगळा, that he will seek every man's help except God. की मनुष्य प्रत्येक माणसाची मदत घ्यायला जाईल पण देवाकडे येणार नाही. But look at Daniel. पण दानिएल बघा, He responded positively. दानिएलनी मात्र ह्या सगळ्या प्रसंगाला सकारात्मक असा प्रतिसाद दिला. Even when the bottom dropped out of his life, आणि जरी त्याच्या आयुष्याचं बूड हादरलेलं, ढासळलेलं, even when he faced a crisis, आणि जरी त्यालाही संघर्ष करावे लागले नाही असं नाही, what did he do? त्याने काय केलं? Very positively he went to his room and अगदी prayed. सकारात्मक रीतीनं तो आपल्या खोलीत गेला आणि त्याने प्रार्थना केली. And God revealed to him the dream the king dreamt. आणि देवाने केलं ना त्याला प्रगट, नबुकदनेस्सर राजाला काय स्वप्न पडलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Not only the dream, but God even gave its आणि interpretation. देवानी फक्त स्वप्न नाही तर त्याला स्वप्नही सांगितलं, स्वप्नाचा अर्थही सांगितला. Next day, Daniel went before the king मग दुसऱ्या दिवशी दानिएल असा सज्ज त्या राजाच्या समोर गेला and gave him the dream आणि and its interpretation. राजाला राजाचं स्वप्न आणि स्वप्नाचा अर्थ दोन्ही सांगून आला. The king was so happy तर राजा इतका आनंदी झाला that Daniel was made the chief person in the की country. दानिएलला त्याने बढतीच दिली आणि देशातला एक प्रमुख असा करून सोडला त्याला. Because of him, others' lives were also saved. आणि दानिएलमुळे बाकीच्या लोकांची जीवन पण वाचली. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. No matter how much crisis you are surrounded with, तर जीवनामध्ये किती संघर्षांनी जरी तुम्ही वेढलेले असाल, even if the foundation falls, अगदी तुमचं बूड आणि पाया जरी ढासळला की आता मी खलास, touch God, तरी देवाला स्पर्श करा, seek God. देवाला शोधा, Things will work out. गोष्टी होतील. If it doesn't work out today, tomorrow it will work आणि out. आज नाही झाल्या तर उद्या होतील. Amen. आमेन. Do you know why so much of calamity has fallen on this earth? तुम्हाला माहितीये का या जगात इतके सगळे त्रास का आलेत? I mean, it's not just virus, but all kinds of calamity. म्हणजे फक्त मी विषाणूशी बोलत नाही आत्ताला, पण सगळ्याच पद्धतीचे जे काही या जगात त्रास आलेत ते का आलेत? It's because of man's sins. माणसाच्या पापामुळे. When God made our first parents on this earth, देवाने जेव्हा भूतलावर आपले प्रथम पालक म्हणजे पहिला पुरुष आणि पहिली स्त्री बनवली, life was a bliss. आयुष्य म्हणजे सौख्य, But God warned them, पण देवाने त्यांना सूचना सुद्धा दिली if you होती disobey
me, की तुम्ही जर माझा आज्ञाभंग केला sin and death will come on तर this पाप आणि earth. मरण या भूतलावर येईल. And they listened to the voice of the आणि devil, त्या दोघांनी नको ते केलं, सैतानाचं ऐकलं and sorrow, sin, death, pain, everything came on this आणि earth. त्याच्या पायी आज या पृथ्वीवरती दुःख म्हणा आणि वेदना म्हणा, पाप म्हणा, हे सगळं आलं. But God did not leave mankind. तरीही देवाने अर्थातच मानव जातीला सोडलं नाही. God sent Jesus on this earth. देवाने येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं. Jesus took the sins of the whole world, येशूंनी संपूर्ण जगाचं म्हणजे मानव जातीतल्या प्रत्येक मानवाचं पाप घेतलं. died on the cross of Calvary. कल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण He पावले. rose on the third day. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. Why? का? That we may not live in crisis, की आपण असं संघर्षात शेवटपर्यंत जगत जगत मरू नये, but that we will come to Him. तर आपण त्यांच्याकडे, कुणाकडे? येशूकडे यावं. Jesus said, "Come to me, येशू म्हटले ना, माझ्याकडे या, all you labor and are heavy laden. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, माझ्याकडे या, I will give you rest." मी तुम्हाला विसावा देईन. Praise God. देवाला धन्यवाद. We need to come to Jesus. आपण येशूंकडे यायची गरज आहे. Bible says in Mark chapter 3, मागचा 3रा अध्याय बायबल म्हणतं, once Jesus was in a meeting place, एकदा येशू ख्रिस्त एका सभास्थानी होते and there was a man there who had a withered hand. आणि एक माणूस तिथे आला होता, ज्याचा हात वाळलेला होता. Bible says बायबल म्हणतं in Luke 6 verse 6, लूकचा 6वा अध्याय 6वं वचन, it was his right hand that was withered. त्याचा उजवा हात वाळलेला होता. See, Bible mentions which hand it was withered, बायबल मध्ये याची पण नोंद केलेली आहे की त्या माणसाचा कुठला हात वाळलेला होता. that you may know that if a man loses his right hand, what all he loses. अशासाठी की माणसाचा जो उजवा हात निकामी झाला तर त्याचं सगळंच निकामी होतं. I mean, you may have all the best talents in the world, but if your hand is withered, what can you do? म्हणजे अख्ख्या जगामधले सगळे जरी कलागुण प्रतिभा तुमच्यात असल्या, टॅलेंट असले, तरी तुमचा उजवा हात जर चालत नसेल तर त्या सगळ्याचा काय लाभ? He could not even pick up his own तर child. या माणसाला स्वतःचे लेकरू पण हाताने उचलता यायचं नाही He could not even work. आणि या माणसाला काम करता यायचं नाही. His foundation was destroyed. याचाच अर्थ असा लागतो की त्याचं बूड ढासळलं, पाया पडला. But praise God, he came for the meeting of Jesus. पण देवाला धन्यवाद की हा माणूस येशूंच्या सभेला आला And so Jesus had mercy on him. आणि म्हणून येशूंनी त्याच्यावर दया केली. If you don't come for the meeting, how can Jesus have mercy on you? तुम्ही जर सभेला आला नाही तर येशू तुमच्यावर दया करणार कशी? And Jesus said, आणि येशू म्हणाले, stand up उभा राहा. and stretch forth your hand. येशू त्याला म्हणाले की उभा राहा आणि हात पुढे कर. And when this man stretched forth his hand, आणि हा माणूस उभा राहिला, त्याने आपला हात जेव्हा पुढे केला, the right hand was healed त्याचा completely. उजवा हात पूर्ण बरा झाला. Praise God. देवाला धन्यवाद. I mean, who can set your foundations? म्हणजे तुमचा जो पाया ढासळलाय तो नीट परत कोण उभा Who करून can देणार? bless you when your bottoms fall out? आणि पाया ढासळल्यावरती कोण आपल्याला आशीर्वादित करू शकतं? Only Jesus. फक्त येशू. Look at the condition today. तर आजची जी काय अवस्था आहे या जगाची ती पहा. I told you, मी तुम्हाला सांगितलं, business is down, आज व्यवसाय ठप्प आहेत, restaurants are down, धंदे चालत नाहीत, हॉटेल चालत नाहीत, they have opened up shops, दुकानं लोकांनी उघडली आहेत they have opened up restaurants, आणि हॉटेल पण उघडली आहेत आता. but only 30% people can come. पण फक्त 30% बसायला परवानगी आहे. And so the restaurant owners are not making any business. मग हॉटेलच्या मालकांचे धंदे होत नाहीत कारण गिराईकी नीट नाही. People are called to work, आणि लोकांना कामाला बोलावलं जात आहे, but trains are not running. पण मग लोकल ट्रेन चालू नाही नीट And अजून. even when the Pune local trains have started, आणि पुन्हा लोकल ट्रेन जरी चालू झालेली असली it is running empty. तरी पण ती रिकामीच धावतीये. And so it is causing losses in revenue for the government. म्हणजे सरकारला सुद्धा नुकसान होत आहे, सरकारला पण त्याच्यामध्ये काही लाभ होत नाहीये. What can the government do? आणि सरकार तरी काय करणार? It is trying its best. आणि सरकार सर्वतोपरी सगळे प्रयत्न करत आहे. Rightly the Bible said अगदी बरोबर बायबल म्हणतं. in Ezekiel 7 verse 13. यज्ञकेलचा 7वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन. Prophet Ezekiel had said it many years back. यज्ञकेल संदेष्टा अनेक वर्षांपूर्वी हे बोलून गेलेला आहे The bottoms have dropped out of buying and selling. की विकत घेणं, विकत देणं याचाही पाया ढासळलाय. It will never be the same again. म्हणजे परत पुढे असं असणारच नाहीये. Don't fantasize an upturn in the market. आणि बाजारामध्ये तुम्ही परत आता कल्पना करून असं मानू नका की वळण येईल. The country is bankrupt because of its sins आणि- and it's not going to get any better. देश कंगाल झालाय पापापायी आणि देश काही सुधारणार नाहीये. See, that's what Ezekiel 7:13 म्हणजे says. असं यज्ञकेलचा 7वा अध्याय 13वं वचन म्हणतं की कारण ते अजून जिवंत असले तरी विकणारा विकत दिलेल्या पदार्थाकडे फिरणार नाही, कारण दर्शन त्याच्या सगळ्या समुदायाविषयी आहे. कोणी परत यायचा नाही, आपल्या आयुष्याच्या अन्यायात कोणी आपल्याला बळकट करत नाही. See, it was written so many years back. म्हणजे काय की अनेक वर्षांपूर्वी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. Unless man turns to Jesus, there is no hope. तर
आता जोवर मनुष्य येशूकडे वळत नाही तोवर आशा नाही. Unless the nation turns to God, there is no chance. जोवर देश प्रभूकडे वळत नाही तोवर संधी नाही. Man has to change his ways. मनुष्याला त्याचे मार्ग बदलावे लागतील. All wickedity has to go. सगळी दुष्टाई गेली पाहिजे. These are perilous times that has come upon us. आणि हा संकटाने भरलेला काळ आता आपल्याला आलेला आहे. Bible says बायबल म्हणतं in Revelation 18 verse 11, प्रगटीकरण याचा 18 अध्याय 11 वचन, the merchants of the world will weep and mourn, for there is no one left to buy their goods. प्रगटीकरणाचा 18 अध्याय आणि 11 वचन असं सांगत आहे की पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडतील आणि शोक करतील, कारण त्यांचा माल आता कोणी विकत घेणार नाही. This is the condition that we are seeing today. आहे ना अशी परिस्थिती आत्ताला आपल्याला पाहायला मिळतीये ना, की दुकानं लाख उघडली पण घ्यायला गिरायकी नाही. And Bible had written it 2000 years back. आणि हे बायबल मध्ये कधी लिहिलेलं होतं? 2000 वर्षांपूर्वी. We all need to turn to God. तर आपल्याला सगळ्यांना देवाकडे वळायची गरज आहे, Because the foundation is shaken. कारण पाया हादरलाय. You know, a foundation means a base. आणि पाया म्हणजे पाया असतो ना, पायावर इमारत उभी राहते. It is a bottom of structure. पाया म्हणजे कुठल्याही इमारतीचा पाया, त्या पायावर इमारत म्हणा, जीवन म्हणा, सगळंच पायावर उभं On राहतं. that foundation your house stands. त्या पायावरतीच घरं उभी राहतात. आणि तो पायाच जर ढासळला तर मग कसं? And this foundation, it has the strength to take the load of the whole house. आणि हा जो काही पाया घातलेला असतो त्या पायामध्ये संपूर्ण घराचा भार घ्यायची कुवत असते. And if the foundation is shaky, the house is ready to collapse anytime. तोच पाया जर असा हादरायला लागला तर घर कधीही पडणार. That means if the bottom falls out, what will you do? मग पाया जर ढासळला तर तुम्ही करणार काय? If the wall cracks, भिंतीला जर तड पडली, even if the wall falls, आणि भिंतीला तड पडली नाही, भिंत जरी पडली, even if the roof falls, छप्पर जरी पडलं you can still live तरी आपण जगू शकतो, because कारण the foundation is strong. पाया अजून भक्कम आहे. Anytime you can build the wall, कधीही परत तुम्ही भिंत उभी करू शकता. anytime you can build the roof. आणि कधी आपण सिलिंग पण किंवा छप्पर पण बांधू But शकतो. if the foundation falls, पण पायाच जर ढासळला what can you do? मग काय करणार? Can you start building the walls? मग काय भिंती बांधून होणार काय? Can you build the roof? पायात जर ढासळला असेल तर छप्पर भिंती बांधून होणार काय? And do you know तुम्हाला माहितीये who is the foundation of your very life? तुमच्या जीवनाचा पाया कोण आहे? It is God. देव, It is Jesus येशू Christ. ख्रिस्त. His truth is your foundation. येशूंचं सत्य तुमचा पाया His आहे. word is your येशूंचा foundation. शब्द तुमचा पाया And आहे. if you don't have God in your life, आणि तुमच्या जीवनात जर देव नसेल you have no foundation for your life. तर याचा अर्थ तुमच्या जीवनाला पायाच नाही. How can that life आणि stand? मग ते जीवन कसं उभं राहील? Your foundation should be built on God. तुमचा पाया देवावरच बांधला गेला Your पाहिजे. foundation should be built on the Bible. तुमचा पाया बायबलवरच बांधला गेला पाहिजे. Then your life will stand. तत्पश्चात तुमचं जीवन उभं राहील. Beloved people, प्रियांनो माझ्या, God can be trusted. देवावरती विश्वास ठेवला जाऊ शकतो. Make him your only foundation. तर केवळ देवालाच आपला पाया बनवा. Many houses are collapsing not because of the walls but because of the foundation. अनेक घरं ढासळतायत, भिंती पडल्या म्हणून नाही, पायाच ढासळलाय म्हणून. Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 2 verse 8, 1 शमूएल 2 अध्याय 8 वचन, for the foundations of the earth are the Lord's. पृथ्वीचा पाया देवाचा आहे He has set the world on them. आणि देवाने जग त्याच्यावर उभारले. He raises the poor from the dust तो गरिबांना धुळीतनं उचलतो and he lifts the needy from the garbage आणि pile. गरजवंतूंना तो कचऱ्याच्या ढिगाऱ्यातनं काढतो. Praise God. देवाला धन्यवाद. If the earth has foundation पृथ्वीला जो पाया आहे and if the foundation has been made by God, आणि पृथ्वीचा पाया जर देवाने घातलाय can he not give you तर foundation? देव तुम्हाला पाया देणार नाही का? I mean, he can give you foundation. देव तुम्हाला पाया देऊ शकतो. The earth has not collapsed पृथ्वी काय अजून पडलेली नाही, because God has given it कारण foundation. देवाने पृथ्वीला पाया दिलाय. If God gives you आणि foundation, जर देवाने तुम्हाला पाया दिला will your life ever तर collapse? तुमचं जीवन कधी ढासळेल का? देव कधी Never. पडतो का? देव कधी पडत नाही. Many years back, अनेक वर्षांपूर्वी when I worked for a company, एका कंपनीत जेव्हा मी कामाला होतो, one day my boss informed me एके दिवशी माझ्या बॉसने मला सांगितलं that I was going to be transferred to Ahmednagar की अहमदनगरला माझी ते लोक बदली करणार आहे. because there also they have their factory. कारण अहमदनगरला पण त्यांची फॅक्टरी होती. And I was shocked to hear the news मला तर बातमी ऐकून धक्काच बसला, because the people who worked there, they were little tough. कारण त्या फॅक्टरीत जे कोणी लोक कामाला होते ते थोडेसे अवघडच होते. I thought that I will go to my boss आणि मला असं वाटलं की मी माझ्या बॉसकडे जाईन and make my appeal before him. आणि मी त्यांना सांगेन, विनंती करीन, अर्ज करीन. And then next I thought,
नंतर मी विचार केला I needed to find out who I needed to lobby to get my transfer revoked. की मी हा विचार केला पाहिजे की माझी काही बदली जी झालेली आहे ती बदली माझी रद्द होण्यासाठी मी कुणाकडे गेलं पाहिजे. Then I needed to talk to those who could advise me on how to avoid the transfer. आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांचा सल्ला मी घेतला पाहिजे की बदली कशी टाळायची. See, and all these things were going in my ह्या head. सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये चालत होत्या की आता बदली आलेली आहे, आता बदली कशी टाळायची, त्यासाठी कोणाला भेटायचं, काय सांगायचं, काय विनंती करायची. And then finally, lastly, I thought, even if I am forced to shift, आणि सरतेशेवटी मी विचार केला की जरी मला बळबळ बदली घ्यावी लागली I have to know how the people were there in that place and how to tackle with them. तरी मला कळलं पाहिजे की त्या फॅक्टरीतली माणसं कशी आहेत, त्यांना कसं हाताळायचं And where could I stay? Where can I take my wife there? आणि तिथं जाऊन राहायचं कुठं, बायकोला ठेवायचं कुठं. But then what was missing in my frantic activity was my पण prayer. मी कल्पना करून हे जे काही विचार करायला लागलो होतो त्या सगळ्या विचारांच्या यादीमध्ये एक गोष्ट राहून गेली ती म्हणजे प्रार्थना. I don't mean that I did not plan to pray, म्हणजे मी असं नाही म्हणत की मी प्रार्थना करायची योजना केली नव्हती. but I was planning to pray, but at the same time I was planning also. प्रार्थना करायची योजना मी केलेली की हो मी प्रार्थना करणार आहे, पण त्याच वेळेला मी बाकीच्या योजना पण करून ठेवल्या की यांना बोलू त्यांना बोलू, असं सांगू See, तसं सांगू. what should I do? I had this list, आणि यादी केली की आता मी काय करू, बदली आली आहे. but on the top of the list I should have kept prayer. पण त्या यादीच्या पहिल्या नंबरवर मी खरं म्हटलं तर प्रार्थना ठेवायला हवी होती. But see, I was trying to handle my crisis alone. पण मी काय करत होतो, माझे संघर्ष एकटाच हाताळायचा प्रयत्न करत होतो Somehow that I will fix it की up. कसं तरी करून आता जे बिघडलंय ते मी स्वतःच दुरुस्त करतो. But I was feeling a lot of pressure. पण होत नव्हतं ना, मला प्रचंड दबाव जाणवत होता की आता माझ्याच्यानं तर होत नाही हे. Then it struck me, आणि मग मला जाणवायला लागलं I डोक्यात needed to pray before I see what to do, the 10 list I had. मग माझ्या डोक्यामध्ये असं अचानक प्रकाश पडल्यासारखा झाला की नाही, मी पहिलं तर प्रार्थना करायला पाहिजे बाकी सगळं करायच्या ऐवजी. So what did I do? मग मी काय केलं, In my office, I went to my corner, ऑफिसमध्ये माझं जे ऑफिस होतं त्याच्या एका कोपऱ्यात गेलो, knelt down, गुडघे टेकले and just put a few words before my God. आणि माझ्या देवासमोर काही शब्द ठेवले. I mean, it was not a very strong, big prayer, म्हणजे फार अशी मोठी खंबीर बलवान लांबलचक प्रार्थना नाही, but I said, Lord, पण म्हटलो प्रभू you know what I'm going through, तुला माहिती ना मी कशातनं and I जात don't want to go there. मला तर जायचं नाही तिथे, Please handle it. तर तू प्लीज कार्य कर. But see, God is very, very faithful. आणि देव फार विश्वासू आहे. Despite all our failings, He is very faithful. आपण किती जरी अपयशी ठरलो ना तरी पण देव फार विश्वासू आहे, आपण अविश्वासू असलो तरी. Jesus worked a miracle आणि येशूंनी चमत्कार केला, because after that, कारण त्यानंतर the office people, they never again spoke of the transfer to me ऑफिस मधली माणसं कधीच माझ्या बदलीविषयी परत बोललेच नाहीत. for reasons still unknown to me. आणि अजूनपर्यंत मला त्याच्या मागचं कारण माहित नाहीये की त्यांनी का मला त्यानंतर बदलीविषयी काही सांगितलंच नाही. I didn't also even ask. मी विचारलं नाही. I mean, how thankful I was म्हणजे मी किती आभारी राहिलो that मग, I turned to God in my crisis. की माझ्या संघर्षात मी प्रभूकडे वळलो. प्रभूला धन्यवाद. I still count that evening of prayer in the corner of my office आणि अजून पण ती जी काही माझ्या ऑफिसच्या कॉर्नर मध्ये संध्याकाळी मी प्रार्थना केली त्या प्रार्थनेची गणती मी करतो as one of the most precious season of prayer with the Lord एक in अतिशय my life. मौल्यवान अशी मी देवाला केलेली प्रार्थना, माझ्या आयुष्यभरामध्ये ज्या काही प्रार्थना मी केलेल्या आहेत त्या अनेक प्रार्थनांमधली एक अतिशय मौल्यवान अशी प्रार्थना. Because I turned to Jesus to find grace in my time of need. कारण मला जेव्हा गरज पडली तेव्हा कृपा मागायला मी येशूंकडे गेलो. I'm telling you tonight, मी आज रात्री तुम्हाला सांगत आहे, God's abilities are beyond our imagining. देवातली कुवत आपल्या कल्पने पलीकडची, आपल्याला ते झेपत पण नाही. His ways are beyond our understanding. देवाचे मार्ग आपल्या समजुती पलीकडचे, ते आपल्याला समजत नाही. His solutions are beyond our doing. देवाचे उपाय आपल्या करणी पलीकडचे आहेत. That's why when our bottom falls out, आणि म्हणून जेव्हा आपला पाया we ढासळतो must always ask Him first in prayer तेव्हा आपण प्रथम नेहमी देवाला प्रार्थना केली पाहिजे, before doing anything. दुसरं काहीही करण्या अगोदर. Before planning, scheming, talking to friends, योजना करणं आणि युक्त्या करणं आणि मित्रांशी बोलणं, we have to rush first to Jesus. पहिलं येशूकडे जायचं.
That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in 1 Peter 5:7, 1 पेत्र 5:7 cast all your cares upon Jesus because he cares for you. आपली सगळी ओझी येशूंच्या चरणी टाका, कारण येशू आपली काळजी घेतात. Praise God. देवाला धन्यवाद. The reason today I stand आज जे काही मी उभा आहे त्याच्या मागचं कारण and I have life आणि माझ्यात जर आज जीवन आहे तर त्याच्या मागचं and कारण I'm happy and I'm blessed आणि मी आनंदी, मी आशीर्वादित आहे त्याच्या मागचं कारण because of the foundation. माझा पाया. Because God is my foundation. देव माझा पाया आहे. God's truth is my foundation. देवाचं सत्य माझा पाया आहे. The name of Jesus is my foundation. येशूंचं नाव माझा पाया आहे And it does not change. आणि येशू बदलत नाहीत. God's promise is his foundation for you. देवाचं वचन म्हणजे तुमच्यासाठीचा त्याचा पाया आहे. His Bible is the foundation for you. हे बायबल म्हणजे देवाने तुम्हाला दिलेला पाया आहे. You know, तुम्हाला माहित आहे, before anybody builds a home or a bungalow or कोणी माणसाने इमारत म्हणा, घर म्हणा, बंगला म्हणा बांधायच्या आधी the first thing he does is build the foundation. पहिलं म्हणजे पाया घालतात ना, जमीन खणायला लागतात आणि पाया घालतात. I mean, you don't start with the walls. भिंतींनी सुरुवात करत नाही कोणी. That's what the fools do. मूर्ख माणसं भिंतींनी सुरुवात करतात. People say, if I get married, everything will be a good foundation. आणि लोक उपाय म्हणून काय म्हणतात की नाही, मी जर लग्न केलं तर माझा पाया धड होईल, If I get a good job, I have a good मला foundation. नोकरी चांगली मिळाली तर माझा पाया चांगला होईल. These are walls you are talking या about. तुम्ही भिंती बांधताय, You're talking about the walls. तुम्ही भिंतींविषयी बोलताय. First thing first is the foundation. पहिली गोष्ट नेहमीच पहिली आणि पहिली गोष्ट पाया. Say, you don't do the electrical work in the house or painting job in the house. पाया न घालता भिंत बांधून पेंटिंग करणं आणि इलेक्ट्रिकल वायर घालणं असं आपण करत नाही. First is the foundation. पहिलं म्हणजे पाया, First is God. पहिलं म्हणजे देव, First is Jesus. पहिलं म्हणजे येशू. You cannot enjoy life unless you make Jesus your foundation. जोवर आपण येशूंना आपला पाया करत नाही तोवर आयुष्याचा आनंद घेता येणार नाही. Many people don't pray like Daniel आणि अनेक माणसं दानिएल सारखी प्रार्थना करत नाही, because they forget कारण ते विसरतात how truly helpless they are apart from God. की खरोखर देवा व्यतिरिक्त, देवाशिवाय मी किती लाचार निस्सहाय्य आहे. Even today, आज सुद्धा man continues to believe that his own efforts are what really makes things happen in their मनुष्य lives. असाच विचार करत राहतो की माझ्या जीवनामध्ये मी जे काही परिश्रम घेतो आणि मी जे काही प्रयत्न करतो त्या पायीच माझं जीवन बनतंय. In the business world, आणि आज व्यावसायिक जग जे काही आहे in our families, आणि आपल्या परिवारांमध्ये even in सुद्धा, the church life, अगदी चर्चच्या जीवनात सुद्धा many believe अनेकांचा विश्वास असा आहे that it is their activities and programs and power and planning. त्यांची कृत्य, कार्यक्रम, सामर्थ्य आणि योजना It is the cause of success or failure. या गोष्टी त्यांना यश देतात किंवा अपयश देतात असं वाटतं त्यांना. But when the bottoms fall out, पण माणसाचा जेव्हा पाया ढासळतो then they know this is not going to work. मग त्यांना कळतं की आता नाही होणार. See, man is so accustomed to depending on his own पण resources मनुष्याला सवय एवढी लागली आहे ना की त्याच्याकडे जे काही आहे त्याच्यावर अवलंबून राहण्यात, that he neglects seeking God's supply when he needs it most. की शेवटी मनुष्य दुर्लक्ष करून टाकतो. देवाने जे काही पुरवठा त्याच्यासाठी केलेला आहे त्या पुरवठ्याचा लाभ घेणं तो विसरतो. Today, आज. about 90% of people, 90% जास्त माणसं they will let you know that they can do it by themselves. तुम्हाला असंच म्हणतील की आम्हाला कोणाचीही गरज नाही, आम्ही आमचं बघून घेऊ. Yes. And the reason many don't turn to Jesus in prayer is because it costs them. आणि अनेक माणसं येशूंकडे प्रार्थना करायला येत नाहीत कारण की त्यांना त्याची किंमत मोजावी लागते. What does it cost, Pastor? काय किंमत मोजावी लागते? It costs them honesty. त्यांना प्रामाणिकतेनं राहावं लागतं It costs them that they have to say that I cannot do it. आणि त्यांना असं म्हणावं लागतं स्वतःच्या तोंडाने, जर त्यांना जमत नसेल करायला तर मला जमत नाहीये I need your help in this situation. आणि मला या परिस्थितीत तुमच्या मदतीची गरज आहे असं तोंड उघडून बोलावं लागतं. Because people are too proud. कारण लोक आज फार गर्विष्ठ आहेत They are self-sufficient people. आणि अगदी स्वतःला पुरून उरतील एवढी आहेत, म्हणजे Because- मरेंगे पण झुकेंगे नाही असा Because they प्रकार आहे. think that everything they can do it. कारण माणसांना असं वाटतं की नाही, मी माझं सगळं काही बघून घेईन, मला कोणीही नको. And so prayer is the last thing these people have in their आणि म्हणून minds. प्रार्थना तर शेवटची त्यांच्या डोक्यात येते पण का माहित नाही. Because it declares a dependence on God. कारण प्रार्थना म्हटलं की देवावर अवलंबून जगणं. See, we are so independent people आपण तर एवढे स्वतंत्र आणि आझाद लोक आहोत that we don't want to depend. की आपल्याला नाही कोणावर अवलंबून राहायचं. Why should I show my hand? मी कशाला माझा हात पसरू?
See, but before God, it is okay. अरे पण देवासमोर पसरायला काय इज्जत जाती का? Because there are many things we cannot do on our अनेक own. गोष्टी अशा आहेत ज्या आपण नाही स्वतःच्या शक्तीवर करू शकत. आणि नाही तर नाही. Now is your time. तर आत्ताची वेळ तुमची आहे. You put your trust in God. तुम्ही तुमचा विश्वास देवावर ठेवा. Make Jesus your only foundation. येशूंना फक्त आपला पाया बनवा. And I'm telling you honestly, आणि अगदी प्रामाणिकतेनं मी तुम्हाला सांगतो, the way God will build your house, ज्या रीतीनं देव तुमचं घर बांधेल that you will be shocked. की तुम्हाला धक्काच बसेल. Unless the Lord builds your house, कारण जर परमेश्वर घर बांधित नाही all your labor is in vain. तर श्रम करणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत. I'm going to pray for you. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. This is the time you need to seek God. आणि ही जी वेळ आहे या वेळेत तुम्ही देवाला प्रार्थना करायची This is the गरज आहे. time you need God for your foundation. या वेळेला तुम्हाला देवच तुमचा पाया म्हणून गरजेचा आहे. Times are bad. कारण की काळ वाईट आहे. Yes, we may come out of it, आणि हो आपण ह्यातनं बाहेर येऊ, but पण don't think so. This is the last virus. असा विचार करू नका की आता हा एक व्हायरस आला, हा शेवटचा विषाणू आहे. We असं don't नाही. know what will happen. पुढे काय काय होणार आहे आपल्याला माहित नाही. Maybe this is just the beginning, कदाचित हा फक्त आरंभ असेल or maybe this is the end. आणि कदाचित ही समाप्ती पण But असेल. we don't know. आपल्याला काही माहित नाही. But पण this virus has opened our eyes या विषाणूनं आपले डोळे उघडले that there are a lot of things that we don't have an answer की for. अनेक गोष्टी अशा आहेत ज्याची उत्तर आपल्याकडे नाही आहेत. Even the scientists are baffled अगदी शास्त्रज्ञ सुद्धा गोंधळलेत that here is a virus की हा जो व्हायरस आला आहे, which is so small जो इतका लहान आहे, that we cannot see it with our naked जो eye. आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत पण नाही. Smallest of all viruses. अगदी लहान, सगळ्या विषाणूंमधला अगदी लहान, Yet it can cause terror in mankind. तरी मानव जातीत धुमाकूळ आणि दहशत घालू शकतो हा. It shows त्यावरनं दिसतं how poorly we educated people are equipped. आपण शिक्षित माणसं किती अडाणी आणि गरीब आहोत. And God is showing to us आणि देव आपल्याला दाखवतोय all our wisdom is foolish before आपलं God. सर्व ज्ञान देवासमोर मूर्खपणा आहे. That we need God. की आपल्याला देवाची गरज आहे. That things that are impossible with man is की ज्या possible गोष्टी with God. माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य So आहे. let us all turn to God तर चला ना आपण सगळे देवाकडे and वळूया cry out to आणि God. देवाचा रडून धावा करूया. Yes, like Daniel. दानिएलाप्रमाणे Are you ready? तयार आहात Then तुम्ही? come on, pray with me. मग चला माझ्या मागूनही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा, I come to you like Daniel. मी तुझ्याकडे दानिएला सारखा येत आहे. I come to you like that withered man. मी तुझ्याकडे त्या वाळलेल्या हाताच्या माणसासारखा येतोय. Lord, प्रभू I know मला ठाऊक आहे, I need you. मला तुझी गरज आहे. I open my heart to you. माझं हृदय मी तुला उघडत आहे. Please forgive me my कृपया मला sins. माझ्या पापांची क्षमा कर. Cleanse me and wash me. मला साफ कर, धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my माझं life. जीवन बदल. Lord, प्रभू establish my life. माझं जीवन स्थिर I स्थावर कर. take you as my foundation. मी तुला माझा पाया म्हणून स्वीकारत आहे. I take you as my strong fortress. मी तुला माझा खंबीर बुरुज म्हणून स्वीकारत आहे. Lord, प्रभू help me, Lord. मला मदत कर Come on, प्रभू. tell him. चला Help प्रभूला me, सांगा Lord. की प्रभू मला मदत कर. I need you. मला तुझी गरज I'm आहे. going through desperate मी times. फार भयंकर परिस्थितीतनं जात आहे. These are the days wherein we can say each to himself. या काळात तर नक्कीच आम्ही असं म्हणू शकतो की ज्याचं त्याला. Yes, the time has come each to himself. वेळच अशी आली आहे की असं म्हणावं लागतं की ज्याचं त्याला. Even at home, घरात सुद्धा people are scared. लोक घाबरलेले आहेत. Virus has separated members of the same family. या विषाणूमुळे एका घरातले सदस्य वेगवेगळे झालेत. Oh God, दे बाप्पा touch my people. माझ्या लोकांना स्पर्श Those कर. who need healing, Jesus, heal them. त्यांना आरोग्याची गरज आहे, येशू त्यांना आरोग्य दे. Touch them and heal them. त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, Deliver them. त्यांना सुटका दे. Those who need a job, give them a ज्यांना job. नोकरीची गरज आहे त्यांना नोकरी दे. Those who need houses, give them houses. ज्यांना घराची गरज आहे त्यांना घर दे. Whatever problems are cropping up in the house, let ज्या- it be settled, Lord. ज्या काही समस्या In त्यांच्या Jesus' घरामध्ये name. उद्भवत आहेत त्या सगळ्या येशूच्या नावात स्थिर स्थावर होऊ देत. Keep them in good health and strength. त्यांची तब्येत चांगली ठेव, त्यांना शक्ती चांगली दे. Those who are depressed, आणि जे नैराश्यात गेले remove them from all kinds of त्यांना depression. त्या सगळ्या नैराश्यातनं बाहेर काढ. Master, take care of their children. प्रभू त्यांच्या मुलांना सांभाळ, Bless them. त्यांना आशीर्वादित कर, Heal them. त्यांना आरोग्य दे. Cover them by the blood of Jesus. येशूच्या रक्तानं त्यांना झाक. Let nothing go wrong, O काहीच Father. त्यांच्या जीवनात चुकीचं होऊ देऊ नको. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Praise God, my dear people. प्रभूची स्तुती, देवाला धन्यवाद माझ्या प्रियानो.
Don't worry about anything. कसलीच काळजी करू नका. God's eyes are fixed upon you. देवाचे डोळे तुमच्यावर स्थिर आहेत. I'm praying for you every day. मी रोज तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. Nothing will go wrong. काहीच चुकीचं होणार नाही. Nothing is happening that God is not aware of. असं काहीच होत नाहीये की जे देवाला ठाऊक नाहीये. Be aware that God's presence is with you. ही जाणीव ठेवा की देवाचा सहवास तुमच्या बरोबर Be आहे. aware that God is concerned about ही you. जाणीव ठेवा की देवाला तुमची काळजी आहे. And He will make all things beautiful आणि देव सर्व गोष्टी सुंदर in करेल His own time. त्याच्या वेळी. Amen. आमेन. God bless you all देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. and good night. गुड नाईट. Praise be to the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. As we come to the end of the service, we encourage you. सभेच्या शेवटी आम्ही तुम्हा सर्वांना प्रोत्साहित करतो. Remind yourselves again and again the words that Pastor Peter and Pastor Jayashri spoke to us this evening. पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री आपल्याशी जे बोलले आहेत त्या शब्दांचे आपण सतत मनन करत राहूया. And then share with us all the mighty things that God is doing in your lives. आणि परमेश्वराने तुमच्या आयुष्यात जे महान कार्य करत आहेत ते आमच्या बरोबर जरूर शेअर करा. The final announcements. आता शेवटचे निवेदन. We are regularly uploading the videos of these services on our YouTube channel. Do subscribe to our channel. आम्ही या सर्व्हिसेसचे व्हिडिओज आमच्या YouTube चॅनलवर नियमितपणे अपलोड करत आहोत, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. To get the regular notifications of all our uploads, click on the red subscribe button and after that click on the bell icon next to it. नवीन व्हिडिओज अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन्स नियमितपणे मिळण्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब असे लिहिलेल्या लाल रंगाच्या बटनवर क्लिक करा आणि मग बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. We are sure you have been blessed by this video. Do give a like to it. आमची खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही आशीर्वादित झाला आहात, तर या व्हिडिओला लाईक करून आम्हाला प्रोत्साहित करा. Tune in tomorrow at 11 a.m. for the Sunday service. उद्या सकाळी 11 वाजता उपासना सभेला नक्की ट्यून इन करा. God bless you all, my dear brothers and sisters. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो.